ठीक आहे. इथं VN ऍप्लिकेशन आहे. हे VN ऍप्लिकेशन आपण ओपन केलं. इथं प्लस वरती क्लिक केल्या केल्या न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर असं सेव्ह येतो ऑप्शन. ओके. त्यानंतर आपल्याला व्हिडिओ वरती क्लिक करायचं आणि आपल्याला यातून व्हिडिओ घ्यायचा आहे. ओके. गॅलरीमध्ये जातं न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर लगेचच. ठीक आहे. न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक केल्यानंतर सेव्ह वरती करा. सेव्ह वरती केल्यानंतर हा बघा व्हिडिओ घेतोय आपण, पहिला व्हिडिओ. नेक्स्ट केला. आता आपण सध्या रील करतोय. रील ही 1 मिनिटापेक्षा कमीची असते. मग आपण सगळ्यात आधी काय करणार, ChatGPT वरनं बॅकग्राऊंड घेणार ह्या व्हिडिओला टाकण्यासाठी. बरोबर. मग आपण ChatGPT वरती जाऊया. येस, ChatGPT आपण कुठूनही सर्च करू शकतो. ऍप्लिकेशन वरनं करा किंवा क्रोम वरनं करा. आपण आता कमांड काय देणार ChatGPT ला, व्हिडिओसाठी बॅकग्राऊंड द्या. ओके. मग आता कसं बॅकग्राऊंड घेणार आपण व्हिडिओसाठी, कसं पाहिजे मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, बॅकग्राऊंड कसं पाहिजे. हा, मला व्हिडिओ बॅकग्राऊंड कसं पाहिजे सांगा. नेचरचं पाहिजे का. अशा पद्धतीने आपण एक नेचरचं बॅकग्राऊंड साठी कमांड घेऊया. एक बॅकग्राऊंड आपण पहिले डाउनलोड करून घेऊन ChatGPT वरून. ठीक आहे. सगळ्याला समजलंय का. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचंय, ChatGPT वरनं, गुगल वरची होती मॅडम, पण कदाचित त्याला कॉपीराईट क्लेम येऊ शकतो, म्हणून शक्यतो ChatGPT वरचेच वापरत जा. म्हणून ChatGPT वरतीच इमेज तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. हे डाउनलोड केलं आपण. आता बॅकग्राऊंड त्यांनी बघा कसं दिलेलं आहे अशा पद्धतीने. मग आपण काय करूया, याला सांगूया 9:16 रेशो मध्ये द्या. 9:16 रेशो मध्ये द्या. आणखी वेगळे बॅकग्राऊंड द्या, असं तुम्ही तिथे टाकू शकता. या पद्धतीने ChatGPT ला तुम्ही कमांड द्या. कारण आपण रील एडिट करतोय त्याच्यामुळे आपण 9:16 रेशो मध्ये मागतोय. ठीक आहे. सगळ्यात आधी व्हिडिओ शूट करणं झाल्यानंतर ChatGPT वरनं बॅकग्राऊंड घ्यायचंय तुम्हाला. बॅकग्राऊंड तिथे लावून त्याच्यावरती व्हिडिओ इन्सर्ट करायचा. त्यानंतर मग मी म्युझिक आणि टेक्स्टचं तुम्हाला सांगणार आहे. लॉंग आणि रील, युट्यूब वरती जे लॉंग व्हिडिओ असतात ते लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट्स व्हिडिओ आणि इन्स्टाच्या ज्या रील असतात ते सगळंच आज आपल्याला शिकायचंय. टॅब वरती आपला वेळ गेला कारण तिथं सपोर्टच नव्हतं करत. VN ला न्यू प्रोजेक्ट सपोर्टच नव्हता करत. बघा ठीक आहे. आपण हे बॅकग्राऊंड तोपर्यंत घेऊया. तुम्ही तुमच्या आयडियाजनी करू शकता. आता हे नेचर म्हणजे आपण जर काही वेगळ्या टिप्स देत असेल तर आपण नेचर घेऊ शकतो. मी एज्युकेशनल सांगते त्याच्यामुळे मी एज्युकेशनल बॅकग्राऊंड घेऊ शकते. एज्युकेशनल बॅकग्राऊंड द्या असं सुद्धा आपण मेसेज करू शकतो ChatGPT ला. स्पीकर ऑन होत नाही मॅडम, कारण सेटिंग केलेली आहे. हा, बोला मॅडम. आता तुम्हाला आज टू अनम्यूटचा ऑप्शन येईल. हॅलो. हा बोला. ते VN ऍप्लिकेशन जे आहे ना मॅडम, त्याला एक्स्ट्रा चार्ज मागतात तिथे काय ऍप मागते, डाउनलोड करताना. ऍप डाउनलोड करायला काय म्हणते. एक्स्ट्रा पैसे मागतात ते. मी तर फ्री मध्येच करते ना. काय हॅलो. म्हणतात. हा बोला. फ्री मध्येच आहे मॅडम. तेच नाही, ऍप्लिकेशन जे आहे ना आपलं डाउनलोड तुम्ही करायला सांगितलेलं, हा, ते जे आहे ऍप डाउनलोड करायला ते एक्स्ट्रा पैसे मागायला. एक्स्ट्रा पैसे भरून ते डाउनलोड करा म्हणतात. ते 249 MB. नाही नाही नाही, जे फ्री वाले आहे ना ते डाउनलोड करा मॅडम. कुठलं. बाकी फ्री वाले डाउनलोड करा. फ्री वाले कुणी कुणी बाकीच्या सगळ्यांनी डाउनलोड केले का.
बाकीच्या सगळ्यांनी डाउनलोड केलेलं आहे का? चॅट जीपीटी, हा, आरती चौधरी मॅडमनी केलेलं आहे डाउनलोड. आणखी कोण कोण केले सांगा. बाकीच्या सगळ्यांनी फ्री मधलं डाउनलोड केले मॅडम. प्ले स्टोर वर जाऊन तुम्ही फक्त VN ऍप्लिकेशन तिथे टाका ना. हा, तेच टाकलं होतं मला. आणि ते 249 MB दाखवते आणि एक्स्ट्रा पैसे भरून ते डाउनलोड करा म्हणून. नाही 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 नाही, पैसे भरायची गरजच नाही मॅडम. मग तेच म्हणून तर विचारली. कालपासून मी तेच तुम्हाला ते स्पीकर पण म्यूट तुमचा म्यूट असल्यामुळे मला काय बोलायला पण काही शिकवलेलं समजेना. नाही नाही, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकू शकता ना. एवढ्या सगळ्याचे जर आपण टाकले टाकले होते, आवाज पण तुमचा असं क्लिअर येत नव्हता काल. ओके ओके, आज येतोय? हो, येतोय आवाज. हा हा, तुम्ही परत एकदा ट्राय बघते मी, करा. ट्राय करते. हा, हा, चालतं. ओके, थँक्यू. तर परत एकदा, हा, परत एकदा ट्राय करा. ओके, चला हो हो. सुवर्णा मॅडम माईक ऑन करा तुमचा. आपण सगळ्यांचे माईक का ऑन ठेवत नाही, कारण बाकीचा बॅकग्राऊंड नॉईज खूप येईल आणि क्लास डिस्टर्ब होईल, म्हणून आपण सगळ्यांचे माईक बंद करतो. जेव्हा तुम्हाला काही शंका असेल तेव्हा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मेसेज करू शकता. सुवर्णा मॅडम तुम्ही माईक हे करा, ऑन करा तुमचा. सुवर्णा मॅडम माईक ऑन करा. अस टू अनम्यूट असते ना, जो ऑप्शन येतो बघा तुम्हाला, अस टू अनम्यूट, त्याच्यावरती क्लिक करा मॅडम. येस, आता माईक ऑन झालाय तुमचा. हॅलो, ठीक आहे. चला आता आपण हे एक बॅकग्राऊंड घेऊया इथं. ठीक आहे, हे बॅकग्राऊंड गॅलरीमध्ये मी सेव्ह करून घेतले. आता मी VN वरती जाते. VN वरती गेल्यानंतर हा व्हिडिओ आपल्याला आधी नाही घ्यायचा, आधी आपल्याला बॅकग्राऊंड घ्यायचे, बरोबर. मग हा मी डिलीट करते. येस, ठीक आहे, डिलीट नाही होते हे, आधी आपण बॅकग्राऊंड घेऊया. फोटो मध्ये गेल्यानंतर, ठीक आहे, हे बॅकग्राऊंड आपण घेऊ. ओके, ह्याला स्क्रोल करत न्यायचं बॅकग्राऊंडला इकडे शेवटपर्यंत, स्क्रोल करत न्या. त्यानंतर याच्यावरती आता आपल्याला व्हिडिओ इन्सर्ट करायचा आहे. याच्यावरती व्हिडिओ इन्सर्ट करायचा. मग आपण कसं करणार? इथं बघा वरती प्लसचं चिन्ह दिसतंय तुम्हाला, टेक्स्टच्या खाली, टेक्स्टच्या खाली हे बघा, इथं मी दुसऱ्या म्हणजे टॅबवरून तिथं मार्क करून दाखवलेलं आहे तुम्हाला. टेक्स्टच्या खाली बाजूला जे दिसतंय ना, हे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे. समजलंय? इथून आपल्याला व्हिडिओ घ्यायचा. व्हिडिओ मग तिथं खाली 3 ऑप्शन आले पाहिजे, फोटोज, एलिमेंट्स का टेक्स्ट. आपल्याला फोटोज मध्ये जायचंय, व्हिडिओ वरती क्लिक करायचंय आणि हा व्हिडिओ जो आहे तो इथं एक्सपोर्ट करायचा आहे बघा. त्यानंतर आपण काय करणार, याला प्रॉपर सेट करणार असं हाताच्या 2 बोटांनी आणि क्रोमा करणार. क्रोमा, क्रोमा करणार. येस, मग काय करणार, इंटेन्सिटी किती असली पाहिजे? 50 ठेवा. येस, बघा 48 ते 50 ठेवा आणि हे पण स्पीड पण 40 ते 50, 40 ते 50 दरम्यान ठेवायचे. बघा, हा झाला आपला व्हिडिओ रेडी. ठीक आहे, त्यानंतर आता या व्हिडिओमध्ये मला टेक्स्ट टाकायचा, टेक्स्ट. तर बघा मी इथे टॅब वरून दाखवते, टेक्स्ट कुठे टाकायचा. हा ऑप्शन दिसतोय टेक्स्टचा, हा ऑप्शन दिसतोय, तिथं टेक्स्ट वरती इन्सर्ट करायचं तुम्हाला. म्हणजे इथं जिथून आपण तो व्हिडिओ सिलेक्ट केला त्याच्यावरती टेक्स्ट आहे, टेक्स्ट. आता बघा इथं, इथं मला टाकायचं समजा सपोज ऍडमिशन ओपन. तर एवढे ऑप्शन आहेत तुम्हाला इथं टेक्स्ट मध्ये. कोणत्याही प्रकारचा तुम्ही इथं टेक्स्ट टाकू शकता, कोणत्याही प्रकारचा तुम्ही इथं टेक्स्ट टाकू शकता. बघा असा पण टेक्स्ट आपण इथे टाकू शकतो. ओके, इथे टेक्स्ट टाकूया आपण, ऍडमिशन ओपन. एडिट वरती क्लिक करायचं. हे टेक्स्ट घेतला ना, हे टेक्स्ट घेतला
ही एडिट वरती क्लिक करा. बघा इथे दिसतंय का एडिट? माझ्या दोन्ही स्क्रीन तुम्हाला दिसतात का, टॅबची सुद्धा आणि फोनची? मी टॅबवरून तुम्हाला मार्क करून दाखवते आणि फोनवरून तुम्हाला मी स्क्रीन दाखवते. मला चॅट बॉक्स मध्ये मेसेज करून कळवा प्लीज. तुम्हाला दोन्ही माझ्या स्क्रीन दिसतायत का? मी टॅबवरून तुम्हाला मार्क करून दाखवते आणि मोबाईलची स्क्रीन दाखवते. दिसतायत का? दिसतायत ना उषा मॅडम? ओके. येस. मग आता आपण काय करणार? आता आपण टेक्स्ट वरती जाणार. टेक्स्ट सिलेक्ट केला आपल्याला जो पाहिजे तो. मग इथे एडिट वरती जायचंय. वरती ऑप्शन आहे बघा, हे बघा इथे एडिट आहे. या एडिट वरती क्लिक करा. इथे तुम्हाला काय टाकायचंय? ऍडमिशन ओपन टाकायचंय. ठीक आहे, मग आपण इथे टाकू शकतो ऍडमिशन ओपन. मग आता ऍडमिशन ओपन आपण इथं टाकले, पण त्यानंतर बघा इथं खाली वेगवेगळे ऑप्शन आहेत. इथं टेक्स्ट आहे, हे बघा इथं टेक्स्ट आहे. इथं आपण कलर चेंज करू शकतो. इथं आपण त्याचा जो फॉन्ट आहे तो चेंज करू शकतो. हे वेगळे सगळे ऑप्शन इथले ट्राय करून बघायचं. काय केल्यानंतर काय होतंय ते सगळे ट्राय करून बघायचे. मग आपण टेक्स्ट वरती जाऊया. टेक्स्ट मध्ये बघा, बघा हे ऍडमिशन ओपन असं येतंय, ऍडमिशन ओपन असं, अशा पद्धतीने ऍडमिशन ओपन येते किंवा मग असं येते. ठीक आहे. किंवा कव्हर मध्ये तुम्ही जाऊन असं देऊ शकता त्याला कव्हर, किंवा असं देऊ शकता. बघा अशा पद्धतीने देऊ शकता. मी ट्राय करते एक एक ऑप्शन. बघा हे ऍडमिशन ओपन पण छान वाटतं. इथं आपण ह्याला हाताच्या बोटाने मी वर खाली करते. हा, मला कुठं ठेवायचं, डोक्याच्या वर ठेवायचं असेल तर वर न्यायचं, हाताच्या बोटाने करते सगळं. खाली घ्यायचं असेल तर खाली घ्यायचं, वर घ्यायचं असेल तर वर, सेंटरला घ्यायचं असेल तर सेंटरला. तुम्ही कुठं करू शकता. आता मला इथं सेंटरला ठेवायचं. प्रॉपर मी हाताच्या दोन बोटांनी याला ऍडजस्ट करते. असं हाताच्या दोन बोटांनी ऍडजस्ट करते. बघा केलं ऍडमिशन ओपन. ठीक आहे. बघा आता इथे ऍडमिशन ओपनचा मला कलर चेंज करायचा. परत त्या ऍडमिशन ओपन वरती क्लिक करा. टेक्स्ट वरती जायचंय. इथं आणखी वेगळं काही तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, पण ते छान वाटायला लागले ऍडमिशन ओपन. ह्याला झूम पण करू शकतो आपण या पद्धतीने. बघा किती स्टँडर्ड वाटायला लागले. या पद्धतीने तुम्ही टेक्स्ट टाका. वेगळे 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 तिथले ना ऑप्शन जे आहेत ते सिलेक्ट करून बघायचे. काय केल्यानंतर काय छान वाटते. इथं तुम्ही फॉन्ट मध्ये जाऊन वेगळा फॉन्ट घेऊ शकता. अशा पद्धतीने एकदमच बोल्ड हवा असेल तर, कर्सिव पाहिजे असेल तर असा घेऊ शकता. येस. मग आपण बोल्ड करूया थोडस. ठीक आहे. त्यानंतर हे ऍडमिशन ओपन तुम्हाला किती वेळासाठी दाखवायचंय ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ऍडमिशन ओपन तुम्ही किती वेळासाठी, मग तुम्हाला जर हे शेवटपर्यंत दाखवायचं असेल तर हाताच्या बोटाने ड्रॅग करत न्यायचं व्हिडिओ जोपर्यंत आहे तोपर्यंत. आणि तुम्हाला शेवटपर्यंत नको थोड्या वेळासाठीच पाहिजे तर मग हाताच्या बोटाने काय करायचं, त्याला तेवढंच दाखवायचं, तेवढंच इथं दाखवायचं तुम्ही. येस. या पद्धतीने. ठीक आहे. आता बघूया आपण व्हिडिओ ऑन करून. ठीक आहे. आता हा झाला टेक्स्ट. आता एखादी तुम्हाला म्युझिक याच्यामध्ये ऍड करायचे. कोणती म्युझिक कोणता ऍड करायचे? सपोज आपला डिजिटल स्किल्स कोर्स आहे, याच्यामध्ये ऍडमिशन साठी मला एखादी इमेज दाखवायची. ठीक आहे. तर मी चॅट जीपीटीला तसं मेसेज करणार, किंवा तुमचं समजा एखादं पार्लर आहे तर तुम्ही तिथं टाकू शकता नाही का, फेशियल वरती पण 50% ऑफ. आपण पार्लरची एखादी इथं इमेज घेऊ. ऍडमिशन ओपन. मग कुठे जाणार तुम्ही? इमेज घेण्यासाठी जाणार चॅट जीपीटी कडे. किंवा एखादा व्हिडिओ सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता. बघा आता मी तुम्हाला टेक्स्ट कसा इन्सर्ट करायचं सांगितलं, त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं सांगितलं. आता मी एखादी इमेज कशी त्याच्यामध्ये इन्सर्ट करायची ते सांगते. मी सांगते आता इथं फेशियल इमेज द्या, आणि इथं सांगणार की माझं पार्लर आहे. ओके, माझं ब्युटी पार्लर आहे. ब्युटी पार्लर आहे, फेशियल इमेज द्या, आणि त्यावर ऍडमिशन ओपन असे मेन्शन करा. तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता. ठीक आहे. मग आता मी तिथं इमेज टाकणार आहे माझी, जी की फेशियलची आहे ती. मग तुम्ही तुमच्या पार्लरचं नाव टाका त्याच्यामध्ये. तुम्ही
फेशियलचा एखादा तुमचा आणि क्लायंटचा फोटो असेल तर तो ऍड करायला सांगा आणि ती इमेज त्या व्हिडिओमध्ये ऍड करा. ठीक आहे. त्यानंतर इमेजचं एकदा मी शिकवते तुम्हाला. इमेज झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा ऍड करायचा ते पण सांगणार आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजतंय का मला सांगा. कुणाला काही डाऊट असेल तर आपण परत घेऊया. कारण तुम्ही नंतर मला जेव्हा डाऊट विचाराल तेव्हा मी कसं तुम्हाला समजून सांगू ना. इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे का? समजलं असेल तर यस टाईप करा, समजलं नसेल तर नो टाईप करा. ओके उषा मॅडम, समजलंय आरती मॅडमला? आणखी आणि बाकीचे कोणी निगेटिव्ह कमेंट करत असतील तर त्यांच्याशी तुमचं काही घेणं देणं नाही. तुम्ही इथं शिकण्यासाठी आलात, शिकून घ्या. त्यांना नाही समजलं त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला नाही समजलं. ओके ओके, बघा किती सुंदर इमेज दिली आहे, तुम्ही बघू शकता. इथं तुम्ही तुमच्या जे काही पार्लर आहे त्याचं हे पण टाकू शकता. बघू शकता तुम्ही इमेज, कशी इमेज दिली आहे, किती सुंदर इमेज दिलेली आहे बघा. इथं तुम्ही तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे, तुमच्या पार्लरचं नाव टाकायचंय. ठीक आहे, डाउनलोड करून घ्या. तुमच्या पार्लरचं नाव इथं ग्लो अँड ग्रेस हे पार्लरचं नाव दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या पार्लरचं नाव तिथं टाका. आता ही इमेज इन्सर्ट कशी करायची, आता मी सुरुवातीला बोलले समजा माझं पार्लर आहे, हे आहे ते आहे, इथे ऍडमिशन ओपन सांगितले. आता इथं मी फेशियलचं एक इमेज टाकणार आहे. इमेज कुठून टाकणार? जिथून आपण व्हिडिओ घेतलाय, इथं बघा मी तुम्हाला दाखवते. इथं जिथून आपण व्हिडिओ घेतलाय तिथूनच आपल्याला इमेज सिलेक्ट करायची. ओके, येस, इमेज सिलेक्ट केली. फोटो मध्ये गेलं आपण, जी आता डाउनलोड केलेली आहे चॅट जीपीटी वरनं ती मी इथे घेते. येस, आता ही कुठं किती दाखवणार, किती वेळ दाखवणार मी अशा पद्धतीनं. आता या इमेज वरतीच क्लिक केलेला राहू द्यायचं आणि याला मास्क देऊया आपण. मास्क म्हणजे असं गोल करूया. थोडक्यात असं गोल केलं बघा. बघा कसं दिसायला लागले बघा. हे एकदम माझ्या बॉडीमध्ये गेली ती फेसियलची इमेज. गेली का नाही? तुम्ही त्याला बघा कुठं गेले, कळालं का? मास्क खाली दिसतंय का? इथं बघा मास्क हा ऑप्शन आहे, मास्क. किंवा क्रोमा पण करू शकता. ठीक आहे, आपण क्रोमा करून बघू. क्रोमा केल्यानंतर नाही येणार, मास्कच करावं लागेल. ब्लेंडिंग केल्यानंतर नाही येणार ब्लेंडिंग मध्ये पण. मास्क करा जेणेकरून ती इमेज जी आहे ती प्रॉपर तिथं बसेल. इथे इमेज आहे, याच्यावरती आपण सिलेक्ट केलं, याला मास्क केला, नाही, राईट वरती क्लिक केलं. ठीक आहे, किंवा आहे तशी इमेज आपण इथं ठेवू शकतो. एक मिनिट, मी जिथं आहे तिथे येते. येस, ह्या इमेज वरती क्लिक करायचं, मास्क करा. मास्क केल्यानंतर बघा अशी इमेज येते. ही थोडीशी मी अशी गोल केली, या पद्धतीने मी गोल दाखवलेले. तुम्ही इथे चौकोनी सुद्धा दाखवू शकता, ही अशा पद्धतीनं अशी चौकोनी सुद्धा दाखवू शकता. ठीक आहे, किंवा मग हार्ट शेप मध्ये सुद्धा दाखवू शकता, स्टार मध्ये सुद्धा दाखवू शकता, ट्रायंगल मध्ये दाखवू शकता, सर्कल मध्ये दाखवू शकता. बघा सर्कल हे अशा पद्धतीनं पण छान दिसायला लागले. तुम्ही अशी पण इमेज इथे इन्सर्ट करू शकता. जेवढं प्रोफेशनल तुम्हाला करता येईल त्या पद्धतीने तुम्हाला ते करायचं. बघा असं पण करू शकता. ओके, किंवा असं सुद्धा करू शकता, असं पण करू शकता. बघा या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. पण हे छान दिसायला लागले इथं, नाही का? हर्ट शेप छान दिसायला लागले. याला प्रॉपर आपण असं सेट करूया. हाताच्या बोटाने करते मी सगळं. ओके, येस, राईट वरती क्लिक केलं. ही इमेज दाखवायची किती वेळ यासाठी मी ह्याला ड्रॅग करणार. शेवटपर्यंत दाखवायची, थोडीशीच दाखवायची. थोडीशीच दाखवायची असेल तर असं करू शकता. ठीक आहे,
या इमेज वरती क्लिक केल्यानंतर आणखी तुम्हाला काय काय करता येते, मोशन मध्ये जायचं. आता मोशन म्हणजे काय, तर ही इमेज कशी येणार, अशी येणार का, बघा येताना कशी आली पाहिजे, का अशी वरून आली पाहिजे, का अशी आतून आली पाहिजे, कशी आली पाहिजे ते तुम्ही त्या पद्धतीने त्याला लुक देऊ शकता. लुक ड्युरेशन ह्याचं ठेवू शकता तुम्ही, किती वेळ लागेल या पद्धतीने. बघा आता काही वेगळं दिसते का, पटकन दाखवायची आहे का हळूहळू हळू दाखवायची, ते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, येस. त्यानंतर बघू बघा आणखी याच्यामध्ये आता व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा टाकायचा मी ते तुम्हाला सांगते. परत याच्यावरतीच क्लिक करायचं जिथून आपण व्हिडिओ घेतला, तिथं फोटोवरती क्लिक करा. गॅलरीमध्ये जर तुम्हाला तुमचा असा एखादा व्हिडिओ असेल पार्लरमध्ये काम करतानाचा, किंवा तुमचं शिवणकामचं काही असेल, किंवा कुकिंग रेसिपी असतील तुमच्या, तर तुम्ही टाकू शकता. तुम्हाला अशा पद्धतीची भेंडीची भाजी शिकायची आहे तर चला मग, किंवा मग माझं युट्यूब चॅनल आताच सबस्क्राईब करा, अशा पद्धतीने. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ टाकणार आहे, तर आपण एखादा गॅलरीतला व्हिडिओ घेऊया. ठीक आहे, चला हा व्हिडिओ घेते मी, माझा सिलेक्ट केला. बघा हा व्हिडिओ आहे. आता ह्या व्हिडिओला दाखवायचं कसं, तर याला आपण क्रॉप करूया व्हिडिओला. किती क्रॉप करणार मी, बघा एवढंच मला दाखवायचंय, लॅपटॉप आणि मी, बाकीचं बॅकग्राऊंड नाही दाखवायचं. तर हे याला मी क्रॉप करून घेतलं. आलं एका लक्षात क्रॉप कसं केलं ते, खाली क्रॉपचं ऑप्शन आहे, क्रॉपचं ऑप्शन आहे खाली. याला आपण असं पण करू शकतो. हे बघा 16:9 रेशो पण केला, याला क्रॉप केलं, राईट वरती क्लिक केलं. येस, एवढं मी दाखवणार आहे इथे. ठीक आहे. आता क्रॉप केल्यानंतर याला जर बॉर्डर केली ना, व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ टाकते, बॉर्डर जर केली ना, तर बघा अशी बॉर्डर पण तुम्हाला करता येते. किती छान वाटते बघा. अशी बॉर्डर सुद्धा तुम्हाला याला करता येते. अशी रेड, पिंक, जी तुम्हाला प्रोफेशनल वाटते त्या पद्धतीने तुम्हाला त्याला बॉर्डर करू शकता. ब्लॅक, ग्रे, व्हाईट, येस, या पद्धतीने असं कमी जास्त करू शकता त्याची इंटेन्सिटी. बॉर्डर बॉर्डरची जी विड्थ आहे ती कमी जास्त करू शकता. एवढीच ठेवायची असेल तर एवढीच तुम्ही ठेवू शकता. राईट वरती क्लिक केलं, आता बघा कसं दिसते. समजले? कुणाला नाही समजलं तर चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा. हा, अवनी मॅडम बोला. मी काय करते, एक मिनिट. सगळ्यांचे मी माईक आता अनम्यूट करते, तुम्ही तुमचा माईक ऑन करा, करू शकता. येस, ठीक आहे, चला तुम्ही तुमचा माईक ऑन करू शकता. बोला. मोरे मॅडम आवाज येतो माझा? तुमच्या बहीण ज्या जॉईन झालेल्या आहेत त्यांचं नाव काय आहे बघा. या पद्धतीने आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे. मॅडम शकता तुम्ही, या पद्धतीने आपण व्हिडिओ एडिट केलेला आहे आता. मग तुम्ही आता काय करायचं, तुम्हाला जर पाहिजे ते सॉन्ग लावायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ, आणि सगळ्यात आधी व्हिडिओ सगळा हे झाला ना, एडिट वगैरे झाला ना, हे वरचं जे बाण दिसते का निळ्या कलरचं, त्याच्यावरती क्लिक करून हा एक्सपोर्ट करायचा, प्रॉपर एक्सपोर्ट करून घ्यायचा. मग हा एक्सपोर्ट केला की गॅलरीमध्ये येतो. ठीक आहे, गॅलरीमध्ये आला की त्याला इन्स्टावरून तुम्ही सॉन्ग लावून ते डाउनलोड करू शकता, किंवा तिथल्या तिथे अपलोड करू शकता इन्स्टावरती. आता काही वेळा काय होतं, इन्स्टावरचे व्हिडिओ आपण डाउनलोड करतो तेव्हा ते विदाऊट म्युझिक डाउनलोड होतात, म्युझिकचे डाउनलोड होत नाहीत. म्हणून म्हणून तुम्हाला ज्या अकाउंटला ते अपलोड करायचे त्या अकाउंट वरतीच जायचं आणि तिथं ते म्युझिक टाकायचं. मी दाखवते तुम्हाला 2 मिनिटात म्युझिक कसं लावायचं ते. हा बोला ना रे सुवर्णा मॅडम, मी तुम्हाला किती वेळा अनम्यूट केलंय?
हॅलो, इन्स्टा ओपन केलं. ठीक आहे. बघा क्लासमध्ये इथं यायला आली. म्हणजे काय? बघा हे यूज ऑडिओ आला. यूज ऑडिओ आल्यानंतर आपण रील वरती गेलो. आता जो गॅलरी मध्ये आपण व्हिडिओ घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा हा व्हिडिओ आहे, याला हे ते म्युझिक लागेल. नेक्स्ट वरती क्लिक करा तुम्ही. एक मिनिट, गेट ऍप झाले इथं. बघा, आणि हे नेक्स्ट वरती क्लिक केलात तुम्ही की ऑटोमॅटिक तुमच्या येतं. बघा इथे शेअर व्हायला लागले, रील शेअर होते. ठीक आहे. आपला व्हिडिओ एडिट केलेला गेला इन्स्टाला. प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. 80% काम इथं प्रॅक्टिसचं आहे, 20% फक्त आमचं काम आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही. ठीक आहे. बघा हे आताच्या आता इथं 76 व्ह्यू झाल्या. मला आता हे डिलीट करायचं. आवाज येतो का? मी हे सॉन्ग जे लावले त्याचा आहे. तो डाउनलोड करते मी तुम्हाला आजचा एडिट केलेला आणि बर्थडेचा आणि तुम्हाला ग्रुपला पाठवते. ठीक आहे. इथून करू शकतो आपण. अं, ते